मनापासून स्वागत करते. तुमच्या माझ्या मनाचं ऐकूया आपण आवाज. त्याचसाठी हा कार्यक्रम योजिला आहे, नाव ज्याचं आहे गाज. गाज, मनातल्या कवितांचा अनोखा अंदाज. हा अनोखा अंदाज तुमच्या समोर घेऊन येत आहेत माझ्या 3 सख्या, नमिता, पल्लवी, ममता. रसिक हो, संक्रांतीचे दिवस आहे. तिळगुळ, गुळपोळी, चिकी हे सर्व गोड पदार्थ खाऊन खरं सांगा, गोडवा नुसता शरीरातला वाढतो. मला असं वाटतं, गोडवा नुसता बोलण्यात नको ना पल्लवी? गोडवा नुसता बोलण्यात नको, मनात हवा, विचारात हवा. गोडवा तिळगुळापेक्षा जिभेवर हवा, स्पर्शात हवा. गोडवा प्रत्येक कामात हवा, गोडवा घराघरात हवा. कडवे शब्द, कडवी नाती, आज प्रेमाच्या गुळात घोळवा. विचारांचे कडवे काटे साखरेच्या पाकातच मिटवा. उत्तरायण घडू दे मनामनात, जनाजनात. संक्रांतीला अजून एक उत्साहाने केली जाणारी गोष्ट म्हणजे तिळगुळ समारंभ. तसाच काहीसा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत आणि या तिळगुळ कार्यक्रमात आपण वाण लुटणार आहोत कवितांचं. आजच्या गाजच्या शुभारंभाच्या भागात आपण कवितांसाठी विषय किंवा थीम निवडली आहे नातेसंबंध. कारण राग, प्रेम या सगळ्या भावना या नातेसंबंधात असतात. पण रसिक हो ना नमिता? राग असावा तिळासारखा, वाणी असावी साखरेसारखी नमितासारखी, प्रेम असावे गुळासारखे आणि नाती असावी तिळगुळासारखी पल्लवी आणि ममतासारखी. हेच शाश्वत सत्य आहे. चला तर मैत्रिणींनो, आपण आज हा गोडवा जपूया आणि कविताचं वाण मनमुराद लुटूया. आपल्या समोर नमिता वाण घेऊन येतीये. नमिता. धन्यवाद दीप्ती. पहिल्याच आपल्या वाणानं पल्लवी, ममता, सगळ्या मंडळींनो आपण सुरुवात करूया. नातेसंबंधांवर बोलताना सगळ्यात पहिलं पण काहीसं अव्यक्त असं नातं असतं वडिलांचं. त्यांच्यापासून आपलं अस्तित्व खरं तर सुरू होतं. कवी अभिजित थिटे यांनी यथार्थपणे आपल्या कवितेतनं ह्या नात्याबद्दलच्या आपल्या भावना मांडलेल्या आहेत. तर आपलं पहिलं वाण नात्यांमधल्या बाप नात्याचं मी सादर करते. नमिता नितीन आफळे. कवितेचं नाव आहे तो एक बाप असतो. अभिजित थिटेंची रचना आहे. शाळेपासून बापाच्या धाकात तो राहत असतो. कमी मार्क पडलेलं प्रगती पुस्तक लपवत असतो. आईच्या पाठी लपून तो बापाशी बोलत असतो. डोळा चुकवून बापाचा हुंदडायला जात असतो. शाळा संपते, पाटी फुटते, नव जग समोर येतं. शाळा समोर येतं. कॉलेज नावाच्या भूलभुलैयात मन हरखून जात असतं. हाती असलेले मार्क घेऊन पायऱ्या झिजवत फिरत असतं. बाप पाहतो स्वप्न नवी, हे मुखडा शोधत असतं. सुरू होतं कॉलेज नवं लाईफ ना. सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुरकन उडून जातात. एटीकेटीच्या चक्रातून वर्ष पुढे सरत असतात. ग्रुप जमतो, दोस्ती होते, माऱ्या दणाणतात आणि टिपिकल वाक्य, माझा बाप ठाऊक नाही म्हणत धमक्या गाजत असतात. परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या. नोकरी मिळवत, नोकरी टिकवत कमावू लागतो 4 दिडक्या. आरामात पसरणारे बाजीराव घोड्यावरती स्वार होतात. आरामात पसरणारे हे बाजीराव घोड्यावरती स्वार होतात. नोकरीच्या बाजारात नेमानं मोहिमा काढू लागतात. नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात. एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात. दोघांच्या अंगणात मग बछडं तिसरं खेळू लागतं. नव्या कोऱ्या बापाला जुन्याचं मन कळू लागतं. नवा कोरा बाप मग, आता नवा बाप आहे ना तो. नवा कोरा बाप मग पोरासवे खेळू लागतो. जुना बाप आता नव्यानं आजोबाच्या कायेत शिरतो. पोराशी खेळता खेळता दोघही जातात भूतकाळात. पोराशी खेळता खेळता दोघही जातात भूतकाळात. एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान.
रंगलेल्या गोष्टीत या मग शिरतो फ्लॅशबॅक. बापाच्या भूमिकेतून पोर पाहतो भूतकाळ. लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो. त्याची लाल रेघ जो उरात घेऊन फिरत असतो. कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणारं पाणी असतं. भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं. क्या बात है. स्वतः 2 घास कमी खाईल, पण पोरांना गोड देतो. हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो. डोक्यावरती उन्ह झेलत सावली तो देत असतो. दणाणत्या पावसापासून कुटुंब आपलं जपत असतो. घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो. आईच्या मौशार तळव्यामागचा तोच तर राकट हात असतो. बाप कधी रडत नाही, फार महत्वाचं आहे. बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही, बाप कधी उतत नाही आणि बाप कधी मातत नाही. पोरं सोडतात घरट आणि शोधू लागतात क्षितिज नवी. बाप मात्र धरून बसतो घरट्याची प्रत्येक काडी. पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं. अपयश पचवताना ते आतून रडत असतं. काही झालं, कितीही झालं तरी कणा ताठ असतो. खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो. सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं. बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं. आकाशाहून भव्य सागराची खोली असते. बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते. कळत नाही बापाचं मन, इतकं सगळं करून सुद्धा. कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय. बाप माणूस असतो तो, बापाशिवाय कसा कळणार. असतं न्यारच रसायन, त्याची फोड उकलत नाही. म्हणून तर बापावर कविता कुणी करत नाही. करणार कशी कविता कोण, तो त्यात मावतच नाही. 4 ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही. सोन चाफ्याचं फूल ते सुगंध कुपीत ठरत नाही. बाप नावाच्या देवाचा थांग कधी लागत नाही. केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा. जमेल तेवढा सांगितला आधार आमच्या जगण्याचा. एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही. आई मार्फत बोललं तरी बोलल्याशिवाय राहवत नाही. सांगतोय आता शेवटचं, कान थोडा इकडे करा. आभाळ पेलून धरण्यासाठी आभाळाचाच श्वास हवा. बाप नावाच्या पारिजातकाचं असंच काहीसं जिणं असतं. ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं. किती खरं आहे ना. सुंदर. मंडळी, मला वाटतं ह्या पारिजातकाच्या सुगंधासाठी आपापल्या बाबांशी आज थोडा तरी संवाद तुम्ही साधाल अवश्य. मला नक्की खात्री वाटते, नाही का? काय म्हणताय तुमचं सख्यांनो? नक्कीच. आता पुढचं वाण आपलं आहे ते आपली सखी सादर करणार आहे. पल्लवी. येस. कसं आहे नमिता, आता तू वडिलांविषयी एक अतिशय सुरेख कविता ऐकवलीस. पण जनरली तो एक ट्रेंड बघ की जेव्हा आपल्याला कोणी विचारतं की तुमची सगळ्यात जवळचं कोण आहे, आपण पटकन आई बोलतो. हो. आणि या यादीमध्ये दुसरं नाव असतं शाळा. अगदी खरं. शाळे इतकं प्रिय आपल्याला ते वय ते ओलांडून जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला आपली शाळा किती प्रिय होते. म्हणजे थोडक्यात शाळेचा एपिसोड संपल्यावर आपल्याला कळतं की आपल्याला शाळा खूप आवडायची. शाळेत असताना आपण नेहमी भोलानाथाला सांगायचो की शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळू देत रे बाबा. पण नंतर त्या शाळेचं महत्व, शिक्षकांचं महत्व सगळंच आपल्याला कळतं. आणि ह्याच शाळेबरोबर आपलं एक वेगळं नातं असतं, ते मी माझ्या या कवितेतनं उलगडण्याचा प्रयत्न केलाय. त्या कवितेचं नाव आहे सायोनारा. आणि ही मीच केलीये. येती हे भरुनी डोळे पाहता वळुनी मी मागे. येती हे भरुनी डोळे पाहता वळुनी मी मागे.
माझेच बालपण तेव्हा होते हळूच जागे. उत्कर्ष बालवाडीत आले आई सवे मी. उत्कर्ष बालवाडीत आले आई सवे मी. जोपासले तुम्हीच माझेही हट्ट नामी. ते दशक आमुचे होते, ते दशक आमुचे होते. शाळाही सारे काही, हा काल प्रवाहही वेडा, थांबला कुठेही नाही. मायेचा ओला स्पर्श शाळेत लाभला होता. मायेचा ओला स्पर्श शाळेत लाभला होता. परकेपणास येथे थाराही कसला नव्हता. अपराध चुकानी खोड्या आजही जरी आठवती. सगळेच मस्तीखोर असतात त्या वयामध्ये. अपराध चुकानी खोड्या आजही जरी आठवती. शिक्षेतही होती सलगी, जणू साय दुधाच्या वरती. वा वा, क्या बात है. मैत्रिणीन भगिनी साऱ्या, मैत्रिणीन भगिनी साऱ्या, वर्गमित्र बंधू सारे. दशकात मिळाले आम्हा, गणगोत असे हे न्यारे. हे गुरुजनांनो तुमचे फिटेल न कधीही ऋण. आपल्याला घडवणारे असतात ते आपले शिक्षकच. हे गुरुजनांनो तुमचे फिटेल न कधीही ऋण. आमच्या मनीही राहील या सर्व ऋणांची जाणव. हे माय माऊली शाळे आम्हास नको तू विसरू. हे माय माऊली शाळे आम्हास नको तू विसरू. तव आठवणींनी देखील येतील ग नयनी अश्रू. ही असे आमुची शाळा, ही असे आमुची शाळा. सांगू आम्ही भावी काळी. आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना आपण ती वास्तू दाखवणार. ही असे आमुची शाळा, सांगू आम्ही भावी काळी. होऊन परकरी मुलगी, मन वळेल मग माघारी. जाताना रस्त्यावरुनी वळतील आमुचे डोळे. जाताना रस्त्यावरुनी वळतील आमुचे डोळे. हे माय माऊली शाळे तुझं कळेल का ते भिजले. तुझं कळेल का ते भिजले. वाह, सुंदर, खूपच छान ग. कसं आहे ना, आपले ही सगळ्यात जवळची नाती असतात. आपले वडील, आपली आई, बहीण, शाळा. पण मला सांगा सगळ्या सख्यांनो, दीप्ती, ममता, नमिता, सगळ्यांनी सांगा आयुष्यातलं चटपटीत आणि खुमासदार नातं कुठलं? पती पत्नीचं. वाव, कॉन्फिडेंट. एकदम लॉक किया जाय. हो, तर हे असं नवरा बायकोचं नातं खूप खुमासदार असतं आणि त्याची खुमारी ना फक्त मला असं वाटतं लग्न झालेल्यांनाच पटकन. त्यामुळे ते नातं आणि त्या नात्यातली मजा आता आपल्या समोर उलगडून दाखवणारे आपली सखी ममता. ममता. पल्लवी, अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. खरंच नवरा बायकोचं नातं खूपच मजेशीर असतं. खरंय. त्यांचं कसं असतं माहितीये का? तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की शिवपार्वतीचं रूप असतात नवरा बायको. एकमेकांना पूर्ण करतात तेही नवरा बायकोच. रडतात, रडवतात, एक गळ्यात पडून हसवतात तेही असतात नवरा बायको. यांच्यातलं भांडण ते काय मनावर घ्यायचं? त्यांचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये का? चहाच्या पेल्यातलं वादळ. म्हणून ते फारसं मनावर घ्यायचंच नसतं. पण मग काय करायचं असतं ते ऐका माझ्या या कवितेतून. मी सौ ममता मयूर माटे आपल्या समोर सादर करते माझी कविता भांडण. नाही हो नाही, असं कुठे असतंय का? नवरा बायकोचं भांडण कधी टिकतंय का? हक्काच्या माणसालाच माणूस बोलू शकतो. नवरा बायकोच्या भांडणाचा हाच तर आपण तर्क काढतो. होतो वादविवाद, मान्य आहेच ना. होतो वादविवाद, मान्य आहेच ना. पण त्यातही असते गंमत, बघा पटतंय ना. तू असा मी अशी होते तू तू मैं मैं. तू असा मी अशी होते तू तू मैं मैं. पण खरं सांगा त्यामुळेच तर संसाराची गोडी टिकते. तुझ्या वाचून अडत नाही म्हटल्यावर होतो ना क्लेश. तुझ्या वाचून अडत नाही म्हटल्यावर होतो ना क्लेश. मग तुझ्या वाचून करमत नाही म्हणावं
आणि दूर करावे सारे द्वेष. क्या बात. परिभाषात जणू ही सारे काही ओळखण्याची, परिभाषात जणू ही सारे काही ओळखण्याची, न बोलताही आपल्या जोडीदाराला समजून घेण्याची. भांडावे नि जरूर भांडावे, पण पथ्य काही पाळावे. भांडावे नि जरूर भांडावे, परी पथ्य काही पाळावे. फार ताणून ताणून तुटणार नाही, एवढंच फक्त पाहावे. सुंदर. योजना असते ही खरी भांडण मिटवण्याची, योजना असते ही खरी भांडण मिटवण्याची. भांडणात सुद्धा एकमेकांची काळजी घेण्याची. भांडणांचे रुसव्या फुगव्यांचे प्रकार असतील अनेक, भांडणांचे रुसव्या फुगव्यांचे प्रकार असतील अनेक, परी नवरा बायकोने आपापसातच मिटवावे अन व्हावे एक. नवरा बायकोने आपापसातच मिटवावे अन व्हावे एक. कशी वाटली कविता? वाटायला थोडी जड आहे पण बरोबर आहे. मला काय वाटतं, हे तर झालं आपल्या नात्यांविषयी. नात्यांवर आपण खूप प्रेम करत असतो, पण नमिता, आपल्या घरातल्या लहान लहान वस्तूंवर सुद्धा आपलं किती प्रेम जडलेलं असतं ग. अगदी खरंय, अगदी त्यांच्या भोवती आपल्या अनेक आठवणी सुद्धा असतात. हो ना, अगदी खरंय. अगदी एवढ्या एवढ्याशा गोष्टींवर आपण जीव लावतो, वस्तूंवर जीव लावतो, आणि आज अशा छोट्या छोट्या गोष्टींवर प्रेम करणारे हे सगळे रसिक जन पण आपल्याला लाभलेत ना. आजकाल खरं म्हटलं तर हे विरळाच होत चाललेले आहेत. आता आपण 2020-21 मध्ये ना आपल्या आयांनी शिकवलेल्या सगळ्या लहानपणच्या सवयी अगदी नव्याने शिकलोय. खरंच आपल्याला ते येत होत्या, पण तरी कुठेतरी मागे सुटल्यासारख्या झाल्या होत्या, आणि त्या आपण आता नव्याने शिकलो. इमॅजिन करा, भा धामणसकर अगदी ज्येष्ठ कवी आहेत. त्यांनी 1960 साली आता जे सगळं झालेलं आहे 20-21 मध्ये उलथापालथ, आणि नवीन ज्या सवयी शिकलो आपण, जुन्याच असलेल्या पण नव्याने, त्या सवयींविषयी त्यांनी इतकं सुंदर त्यांच्या रचनेमध्ये मांडलेलं आहे वस्तू या कवितेतनं. आता आपण पुढची कविता त्यांची घेऊयात का? हो जरूर. इर्शाद. धन्यवाद. पल्लवी, मैफिल छान जमली आहे नाही? दीप्ती चालू करते आता. वस्तू. भा धामणसकर. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखं त्यांना वागवू नये. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात, आपल्या कन्व्हिनियन्स करता असतात, त्या ऍट अवर सर्व्हिस. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. आजकाल वॉशिंग मशीनला पण वेगळी खोली असते ना बाथरूमच्या साईडला. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. क्या बात है. बघा, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावं, लाडावूनही ठेवावं त्यापुढे जाऊन, वस्तूंना जपावं, लाडावूनही ठेवावं त्यापुढे जाऊन, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. खरंच की वस्तूला सुद्धा कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा, ही कल्पनाच किती भन्नाट आहे. आणि हातांना सांगायचंय की वस्तूंना आवडतं स्वच्छ राहायला, नाही का? आता ह्या नात्याच्या पलीकडेही मला वाटतं पल्लवी, द्वैत अद्वैताची काही नाती असतात ना, गूढ नाती, अनाकलनीय नाती, नाही का? हो. आणि तसंच एक नातं, एखादं अनाकलनीय किंवा अलौकिक अद्भुत नातं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त येतात ते राधा कृष्ण. हो ना दीप्ती मॅम? हो ना. तर त्या राधा कृष्णाच्या प्रेमावर मी एक कविता केली आहे, जी मी सादर करते. कालिंदीच्या ऐल तटावर कान्हा काढी छेड,
त्याचा तो एक आवडता उद्योग होता की सगळ्या गवळणींची छेड काढायची, पण त्यातल्या त्यात राधा ही त्याची सर्वप्रिय सखी आणि कालिंदी विटनेस. हो. कालिंदीच्या ऐलतटावर कान्हा काढी छेड, भोळी राधा लज्जित होई पाहून त्याचे वेड. वा. हात धरुनी मग त्याने दिधला कमरे भोवती वेढ, दुसऱ्या हाती हळूच सोडवी कुंतलाचे पेड. वा. गोऱ्या गालावरी ओघळे काळी कुंतल बट, स्पर्शाने मोहरून जाता निश्चय हातून घट. तिला कळलंच नाही तिच्या हातातनं घट कधी निसटला. निसटून गेलाय. गालावरती अलगद उमटे नाजूक दंतव्रण, गालावरती अलगद उमटे नाजूक दंतव्रण, कान्हा माझ्या समजून घेना का देशी तू खूण. विस्कटली वसने, विस्कटली वसने मग तनुवर होई चांदण सडा. किती अलौकिक प्रेम. चांदण सडा, काय सुंदर ग पल्लवी. विस्कटली वसने मग तनुवर होई चांदण सडा, आकाशीचा शशिकर लाजे ती पाहून रास क्रीडा. अपार आदर अपार माया आगळेच ते प्रेम, अपार आदर अपार माया आगळेच ते प्रेम, अद्भुत प्रेमाला या नसती चौकटीतले नियम. कुठले जगन कुठले विश्व, कुठले जगन कुठले विश्व याचे नुरले भान, एकच तनमन दोन जीवांचे एक सूर एक तान. दैवी प्रीतीचा वाहत राही अखंड प्रेम झरा, दैवी प्रीतीचा वाहत राही अखंड प्रेम झरा, कृष्ण राधेच्या मिलना करता अलौकिक हा शब्द खरा, अलौकिक हा शब्द खरा. वा 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 वा, सुंदर. कसं आहे ना नमिता, दीप्ती, हे राधाकृष्णाचं एवढं गूढ नातं आहे ना की कितीतरी साहित्यिकांना त्याच्याबद्दल एक उत्सुकता वाटलेली आहे. त्याच्याबद्दल एक भरपूर साहित्य प्रकार त्यांनी केलेले आहेत, लिहिलेले आहेत. सगळ्यांनाच यश मिळालं हे असं नाही. काही जणांच्या पदरी अपयशही आलं, कारण ते नातंच असं गूढ आहे की ते कोणाला समजत नाही. पण हे यशापयश असताना ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्याच्याशीही आपलं एक वेगळं नातं असतं बरं का, यश म्हण किंवा अपयश म्हण. तर मला असं वाटतं हा जो एक लपंडाव आहे तो आपल्यापेक्षा आपली सखी ममता जास्ती छान सांगू शकेल आपल्याला. ममता? हो, अगदी बरोबर बोललीस पल्लवी. यशापयशाचा लपंडाव हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात सुरू असतो. म्हणूनच काय म्हटलंय ऐका सख्यांनो, मौसम के साथ साथ बदलती है हर फिजा, मौसम के साथ साथ बदलती है हर फिजा, रहता नहीं है एक सा आलम किसी के साथ. वाह, किती छान म्हटलंय. क्या बात है, फार सुंदर. खरंच आपण आजूबाजूला बघितलं तर बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की विद्यार्थी किंवा आपल्या करिअर मध्ये जम बसवू पाहणारे थोड्याशा अपयशाने सुद्धा खचून जातात, एकटे पडतात किंवा आयुष्य संपवण्याचा निर्णयाप्रत येतात. मंडळी, आयुष्यात चढ उतार हे असतातच, नव्हे ते असायलाच हवे, नाहीतर आयुष्याला रंगत कशी येणार. पण अपयशाकडे त्रयस्थ वृत्तीने पाहता आलं ना की चुका टाळता येतात आणि यश गाठता येतं. सगळ्यांच्याच आयुष्यात हा यशापयशाचा लपंडाव चालूच असतो. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. नक्कीच. हेच सांगणारी माझी ही कविता आहे लपंडाव. पण त्यापूर्वी मी तुम्हाला या कविते संदर्भातली एक छोटीशी आठवण सांगते. जरूर. अशीच एकदा चित्रपट कुठलासा बघत होते, त्यामध्ये एक दृश्य होतं की एका कैद्याला त्याचे नातेवाईक भेटायला आलेले. तर काचेच्या पलीकडे कैदी आणि अलीकडे त्याचे नातेवाईक, आणि त्यांचा संवाद सुरू असतो तो दूरध्वनीवरून. हेच कुठेतरी मला हे यशापयशातलं नातं सापडलंय. ऐका हा. नेहमीच असे का बरे होत असेल, नेहमीच असे का बरे होत असेल, आपण अलीकडे
अन यश पलीकडे असेल. तुरुंगातील कैद्याला भेटावे तसे, एक जण काचेच्या अलीकडे अन दुसरा पलीकडे. दूरध्वनीवर संवाद साधावा इतके यश हाकेच्या अंतरावर. दूरध्वनीवर संवाद साधावा इतके यश हाकेच्या अंतरावर. पण वाईट तर वाटतच ना पलीकडून कोणी वाकुल्या दाखवल्यावर. यशाबरोबर सुरू असतो खेळ पत्त्यांचा बंगला बांधावा तसा. यशाबरोबर सुरू असतो खेळ पत्त्यांचा बंगला बांधावा जसा. बास एक शेवटची माडी बांधायची असते आणि डाव मोडावा तसा. अगदी आपल्याला वाटत असतं की आता यावेळी यश मला मिळणारच, पण हातातून निसटत. बघा हा काय म्हटलंय. अगदी अखेरच्या क्षणी अपयश उभे ठाकते. अगदी अखेरच्या क्षणी अपयश उभे ठाकते नि पुन्हा एकदा यश हातातून निसटणाऱ्या वाळूप्रमाणे निसटून जाते. असं का होतं पण? होतं हे मात्र खरं. काहीतरी चुकतं, काहीतरी सुटतं म्हणून यश निसटतं. पुन्हा उभारी घेऊन मांडतो आपण सारा डाव. पुन्हा उभारी घेऊन मांडतो आपण सारा डाव. आज इथे उद्या तिथे शोधत राहतो स्वप्नातला गाव. खरंय. 2 पावले मागे सरून जेव्हा सिंह घेतो झेप. 2 पावले मागे सरून जेव्हा सिंह घेतो झेप, तेव्हाच तर येते ना भक्ष त्याच्या कवेत. परंतु अनेकदा प्रयत्न करावे लागतात सिंहाची झेप घ्यायला. परंतु अनेकदा प्रयत्न करावे लागतात सिंहाची झेप घ्यायला. पण त्याही आधी शिकावे लागते अपयशाचे अश्रू प्यायला. सुरेख. मग क्षणात संपतो अखेर लपंड डावाचा खेळ. मग क्षणात संपतो अखेर लपंड डावाचा खेळ. नि अपयशाशी 2 हात करण्याचा बसतो मेळ. अपयशाशी 2 हात करण्याचा बसतो मेळ. सुरेख. फार छान. किती सुंदर ममता. एकदम छान ग. मला काय वाटतं सख्यांनो, आपल्याला अपयशाशी 2 हात करता यायला हवे. खरंय. हे करत असताना कधी कधी आपल्याला एकाकी उदास असं वाटतं. नाही असं? हो ना. नाही असं कधी वाटत असेल ना ग पल्लवी? हो नक्कीच वाटतं ना. पण कसं आहे माहितीये का, या बाबतीत मला एक 4 ओळी आता संध्याकाळी सुचल्या. कुणी नाही बरोबर तुझ्या. दीप्ती ऐका हा. कुणी नाही बरोबर तुझ्या, प्रत्येक जण स्वतःत मशगूल आहे. खरं. आयुष्याचा एक नियम आहे दोस्ता. तुलाच तुझं पडायचंय आणि सावरायचंही स्वतःलाच आहे. वा खरं. त्याला काही उपाय नाहीये. पण तरीही जेव्हा मला उदासवाणं वाटतं ना, त्याला मी समुद्रावर जाते. समुद्रासारखा सखा नाही. आणि कसं आहे, समुद्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जनरली लांबच्या लांब सागर किनारे आणि फेसाळणाऱ्या लाटा येतात. पण मला समुद्र म्हणजे माझा सखा वाटतो. जिंदगी कैसी है पहेली हा प्रश्नही समुद्रावर गेल्यावर मला पडतो. आणि सागर किनारे दिलिये पुकारे अशी आर्त हाक सुद्धा माझं मन माझ्या सख्याला समुद्र किनारीच मारतं. त्यामुळे माझं आणि समुद्राचं एक वेगळंच नातं आहे. आणि ते नातं मी माझ्या गाज या कवितेतनं उलगडायचा प्रयत्न केलाय सख्यांनो. पल्लवी, तुझ्या पहिल्या कविता संग्रहाचं नावही गाजच आहे ना? हो, माझ्या पहिल्या कविता संग्रहाचं नावही गाजच आहे. तर ती गाज ही कविता मी आता सादर करते. समुद्राची गाज ऐकली कधी? त्याच्या जवळ उभं राहून अगदी मनापासून. खरं तर गाज म्हणजे त्याचा आवाज, त्याचा व्यक्त होण्याचा अंदाज. कितीतरी पद्धतींनी समुद्र व्यक्त होतो. कितीतरी पद्धतींनी समुद्र व्यक्त होतो. आपण मात्र त्याला त्याचा लहरीपणा म्हणतो. वा खरे. तो व्यक्त होतो लहान मुलांसारखा. ऐका हा ममता, ऐक. तो व्यक्त होतो लहान मुलांसारखा. त्यावेळेला लाट पायाशी खेळते. तो हळवा प्रियकर असतो ना, तेव्हा लाटेमध्ये लाट मिसळते. क्या बात है पल्लवी. तो विमनस्कही असतो.
तो विमनस्क जेव्हा असतो तेव्हा असतो उधाणलेला. त्याला समुद्राजवळ जायची पण आपल्याला भीती हो वाटते. ना. तो विमनस्क जेव्हा असतो तेव्हा असतो उधाणलेला. तो समाधीस्थही होतो तेव्हा शांतपणे पहुडलेला. वा. त्याची गाज म्हणजे त्याचे सूर लावती जीवाला कधी हुरहुर. आयुष्यातल्या हळव्या क्षणी तो पोटात घेतो सर्व काहूर. ऐकू येते फक्त त्यांनाच समुद्राची गाज. ऐकू येते फक्त त्यांनाच समुद्राची गाज. ज्यांचा ढंग निराळा अन निराळा अंदाज. वा. ज्यांचा ढंग निराळा अन निराळा अंदाज. क्या बात है पल्लवी, मस्त. हो. फारच छान ग, किती छान आहे रचना तुझी, नाही का हो. दीप्ती? प्रतिम वर्णन केलंय. हो ना, खरंच खरंच. हे त्याच्यासारखा सखाच नाही दुसरा कोणी. हो, अगदी खरं. आणि तू अशी वेगवेगळी रूप आपल्या मानवी भावनांशी तू रिलेट केली आहेस. अप्रतिम रचना. पण मला असं काय वाटतं माहितीये का, ह्या सगळ्याच्याही पलीकडे आपल्या स्वतःशीही आपलं एक नातं असतं. आपण स्वतःकडे जेव्हा दीप्ती आपण स्वतःकडे सुद्धा आपण त्रयस्थपणे जेव्हा बघतो तेव्हा कधी कधी आपण अनोळखी वाटतो स्वतःला. कळत नाही की ही समोरची मे बी आरशात बघत असू किंवा माहित नाही, असं आपल्याला लक्षात येतं की आपण त्या क्षणाला तसं वागलो पण ते आपण आपल्याला अनोळखी वाटतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आपले सगळ्यांचे लाडके विंदा करंदीकर यांची एक रचना आहे अशीच एक, कसा मी कळेना. मला स्वतःला कळत नाहीये. आता आपण ती घेऊया पुढचं वाण. पण बऱ्याचदा ही स्टेज येते आयुष्यात की आपण स्वतःलाच कळत नाही काय चाललंय ते. हो हो हो, खरंय, अगदी खरंय. ममता पुढची आपण घेऊया आता, कसा मी कळेना, विंदा करंदीकर. कधी घेतसे क्षुद्रता कसपटाची, कधी वाढता वाढता व्योमव्यापी. कधी धावतो विश्वचुंबावयाला, कधी आपणाला स्वहस्तेच शापी. कधी याचितो सत कधी स्वप्न याची, कधी याचितो सत कधी स्वप्न याची. कधी धावतो काळ टाकून मागे, कधी वर्षतो अमृताच्या सरी अन. कधी वर्षतो अमृताच्या सरी अन, कधी मृत्यूची भाबडी भीक मागे. कधी दैन्यवाणा, किती गरीब असतो आपण कधी कधी. कधी दैन्यवाणा निराधार होई, कधी गूढ गंभीर आत्मप्रकाशी. कधी गरजतो सागराच्या बळाने, कधी कापतो बोलता आपणाशी. कधी आपणा सर्व पिंडात शोधी, कधी पाहतो आत्मरूपात सारे. कधी मोजितो आपणाला अनंते, अणुरूप होती जिथे सूर्य तारे. सूर्य तारे अणुरूप, हो ना, काय भन्नाट कल्पना आहे बघ. कधी मोजितो आपणाला अनंते, अणुरूप होती जिथे सूर्य तारे. टळेना अहंकार, टळेना अहंकार साध्या कृतीचा, गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतींचे. कधी घेतसे सोंगते सत्य वाटे. अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाला वाटतं मी किती छान वागलो आणि समोरच्याला खरं वाटलंय. कधी घेतसे सोंगते सत्य वाटे, कधी सत्य ते वाटते सोंग साचे. कधी संयमी संशयात्मा विरागी, कधी आतताई कधी मत्तकामी. असामी तसामी कसामी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. आहेत, बाकी किती सहजपणे आणि अक्षरशः त्यांनी असं, मी स्वतःच पण मला अनोळखी वाटणारा. पण दीप्ती, ममता, मला असं वाटतंय मंडळी की अशी स्वतःमध्ये एका फ्रेम मध्ये न मावू शकणारी सोकॉल्ड घट्ट नाती असतात. मला हेच, म्हणजे एक माझी मैत्रीण आहे, मित्र आहे, आई आहे, बाबा आहे, असं काहीही नाव नसलेलं सुद्धा काही नाती असतात, नाही का? काय म्हणणं आहे तुमचं? असायलाच पाहिजेत. आणि ती, हो ना, हो ना. आणि तू बघ ना ममता, आपल्यामध्ये आणि आपल्या रसिकांमध्येही आता हे कवितेचं नातं निर्माण होतच आहे की. हो, अगदी 1000% बरोबर बोललीस. हो, बरोबर आहे. पण अशा निनावी तरी सुद्धा दृढ असणाऱ्या नात्यांचं पुढे काय होत असेल बरं? त्यांना अगदी असं आपण ओढून ताणून नात्यांच्या या डेफिनेशन्स मध्ये घातलंच पाहिजे का? अभिजित थिट्यांची एक अशीच कविता आहे, नाव देऊनच टाकू.
अरे वा. घेऊया आता ती आपलं शेवटचं वाण आहे आजच्या अरे वा. कार्यक्रमातलं. रसिक हो ऐका. नाव देऊनच टाकू. अभिजित थिटे. तुझ्या माझ्यातल्या नात्याला आता एखादं नाव देऊनच टाकूया. बिन नावाचं, बिन फायद्याचं आणि व्यवहाराच्या दृष्टीनं बिन कामाचं. आपलं हे नातं बसवूया का? नाव देऊनच टाकूया समाजाच्या मान्य चौकटीत. समाजाच्या या मान्य चौकटीत बसवूनच टाकूया का? पुढे काय होतंय बघा. फक्त भीती वाटते ती, फक्त भीती वाटते ती त्या नावासोबत येणाऱ्या परंपरांची, त्या नावासोबत येणाऱ्या घट्ट चौकटीची. तेवढं फक्त टाळूया, तेवढं फक्त टाळूया. आपल्या या नात्याला नाव देऊनच टाकूया. हरकत नाही खरं तर, ट्राय करायला काहीच हरकत नाहीये. हरकत नाही खरं तर त्या चौकटीला अंदाज, त्या चौकटीचा अंदाज घेऊन पाहायला. हरकत नाही खरं तर एकदा त्या परंपरांशी बोलायला. फक्त फक्त त्यानंतर आपलं नातं हे असंच राहील ना? फक्त त्यानंतर आपलं हे नातं असंच राहील ना? की तेही होऊन जाईल परंपरांच्या जोखडात बांधलेल्या इतर सभ्य मान्यतांसारखं? नाव देऊनच टाकूया. नाव देऊनच टाकूया का? की जरा विचार करूया. कारण शेवटी महत्वाचं काय आहे, आपलं नातं की त्याचं नाव? किती खरं आहे ना? हो ना. आपलं नातं त्याचं नाव महत्वाचं आहे की आपलं नातं महत्वाचं आहे? रसिक हो, आपलं हे नातं सुद्धा आपल्याला रसिक आणि आम्ही सगळेजण असं नाहीये. आपलं घट्ट नातं आहे, इतका छान ऋणानुबंध झालेला आहे. सख्यांनो खरं ना? नक्कीच. आज आपल्याला इतके छान रसिकजन लाभलेले आहेत. आपण या संक्रांतीच्या एका सणाच्या निमित्ताने मला असं वाटतं की संक्रमणासोबतच आपण सहक्रमण करूया. आता तुम्हाला वाटेल सहक्रमण म्हणजे काय? तर या सगळ्या संकल्पनेमध्ये गाजच्या रसिक हो तुम्हालाही सामील व्हायचे. कसं ते सांगू? आपण प्रत्येक वेळेला वाचतो की नाही कविता, स्वतःच्या कधी कधी रचना अगदी ऍब्सर्ड रचना असतात, कागदावर खरडतो. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये या सगळ्या कल्पना, तुमच्या ज्या काही कविता असतील त्या तुम्ही आवर्जून शेअर करा. आणि एक काम करा हं, आम्हाला खात्री आहेच की तुम्ही आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमाला सुद्धा संक्रांतीच्या लाईक कराल, शेअर कराल आणि उदंडपणे सबस्क्राईब कराल. खूप जणांना हे पोचवाल आजचं वाण. तुम्ही सुद्धा हे वाण घ्याल आणि तुमचा स्वतःचा प्रांजळ अभिप्राय मात्र लिहायला विसरू नका. आपला सगळ्यांचा स्नेह आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही मनापासून विनंती. धन्यवाद. धन्यवाद.